सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी, न्यूज 24 सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिलानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 मध्ये। शहरात जनावरांची क्रूरपणे वाहतूक करणाऱ्या टोळीवर पाथर्डी पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी धडक कारवाई केली आहे। गुप्त माहितीच्या आधारे बाबूजी आव्हाड विद्यालय परिसरात सापळा रचून अशोक लेलंड कंपनीचा टेम्पो अडवण्यात आला। या टेम्पोमध्ये 3 गोवंशीय वासरे आणि एक बैल, त्यांना दाटीवाटीने आकडून दोरीने बांधून चारा पाण्याची कोणतीही व्यवस्था न करता अमानुष पद्धतीने वाहतूक केली जात असल्याचं निदर्शनास आलं। या प्रकरणी 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून वाहनासह 1,75,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। शेगाव तालुक्यातील सालवडगाव येथे पावसाने पाठ फिरवल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडलाय। कापसाचे पीक वाचवण्यासाठी आता शेतकरी एक रोपाला हाताने पाणी घालत असल्याचं विदारक चित्र समोर आलंय। पावसाळा सुरू होऊन महिना उलटला, मात्र समाधानकारक पाऊस अद्याप झालेला नाही। सुरुवातीच्या तुरळक पावसावर कापसाचं पीक काही दिवस तग धरून होतं, मात्र आता पावसाअभावी पीक करपू लागलंय। सालवडगाव शिवारात शेतकरी भिवसेन भापकर यांनी आपल्या कापसाच्या प्रत्येक रोपाला हाताने पाणी घालण्यास सुरुवात केली आहे। बादलीतून एक झाडाला पाणी देत पीक वाचवण्याचा त्यांचा आटापिटा सुरू आहे। यंदा बियाणे, खत आणि मशागतीवर मोठा खर्च झाला, मात्र पाऊस न झाल्याने आता दुबारा पेरणीचं संकट शेतकऱ्यांसमोर उभं ठाकलंय। त्यातच मावा आणि तुडतुडे या किडींचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे। एक झाडाला आम्ही पाणी घालून राहिलो, पाण्याचा नाही पत्ता, विहिरीला सुद्धा पाणी नाही, पाऊस नाही, पाणी नाही, काही नाही। झाडं जळून देव वाटाणात पाणी घालतो, आम्ही काय सांगू, आमचे असे हाल चाललेत भाई, बेकार भयानक हाल चाललेत आमचे। काहीच कळाना आम्हाला काय करावं, हे काहीच कळाना, इतकं टेन्शन म्हणजे भयानक आम्हाला काय करावं काही कळाना। पाण्याचा पत्ता नाही, पाणी विहिरीत सुद्धा पाणी राहिलं, लगेच पाणी राहील। एक झाडा मी जगून राहिलो, थोडं पाणी टाकतो, तांब्या बेकार कंडिशन झाली आमची। आता पाऊस नाही आला तर आम्ही काय करायचं, काय 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 परिस्थिती होईल आमची, वाईट परिस्थिती झाली हो, बेकार परिस्थिती झाली एकदम। किती जणांनी पाणी घालताय तुम्ही आता? आम्ही 4-5 जण आहेत, माझी बायको आहे, माझा मुलगा आहे, नातू आहे। किती वेळात होईल एवढं? आता पाणीच नाही राहिलं ना, व्हायला काय, आता पाणीच नाही राहिलं, थोडं घालून राहिलो आम्ही। साईबाबांच्या हयातीत सुरू झालेल्या व शतकोत्तरी उज्ज्वल परंपरा लाभलेल्या साईनगरीतील श्री गुरुपौर्णिमा उत्सवाला मंगळवारी अत्यंत उत्साह आणि मंगलमय वातावरणात सुरुवात झाली। उत्सवाच्या पहिल्याच दिवशी देशभरातून 60 पेक्षा जास्त पालख्या शिर्डीत दाखल झाल्या असून पहिल्याच दिवशी आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश व गुजरात येथील दानशूर भाविकांनी कोट्यावधी रुपयांचे सुवर्ण मुकुट व सुवर्ण ओम साई चरणी अर्पण केल्यात। तान्नज येथे यात्रोत्सवादरम्यान डीजे बंद केल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून इस्लामील उर्फ बाबा मेहमूद शेख याच्यावर कोयता, लोखंडी रॉड, काठ्या, दगड व विटांनी जीवघेणा हल्ला करण्यात आला। रात्री 10:30 वाजेच्या सुमारास झालेल्या या हल्ल्यात शेख गंभीर जखमी झालाय। त्यांच्यावर समर्थ हॉस्पिटल जामखेड येथे उपचार सुरू आहे। अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या भेसळ विरोधी मोहिमेला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने मोठा धक्का दिलाय। न्यायालयाने राज्यातील 8 प्रमुख दूध डेअरी विरुद्ध एफडीएने केलेल्या कारवाईला अंतरिम स्थगिती दिली आहे। डेअरीचे परवाने निलंबित करण्यापूर्वी कायद्यानुसार सुधारणा करण्यासाठी आवश्यक मुदत न देता थेट कारवाई करण्यात आल्याबद्दल न्यायालयाने एफडीएच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित केला। त्यामुळे संबंधित 8 डेअरींवरील निलंबनाची कारवाई न्यायालयाने तात्पुरती स्थगित केली आहे। सह्याद्री टॉप 10 मध्ये ही छोटीशी विश्रांती। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती, आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला, सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU, किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850200017। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या।
अहिलानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना सुरुवात होताना दिसत आहे. भाजप नेते तथा विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी सर्वपक्षीय ज्येष्ठ नेत्यांच्या गाठीभेटींचा धडाका सुरू केला असून उत्तरनगर जिल्ह्यातील बड्या नेत्यांनंतर आता त्यांनी आपला मोर्चा नेवासा आणि श्रीरामपूर तालुक्यातील वजनदार नेत्यांकडे वळवलाय. यावर्षी विक्रमी वेळेत म्हणजे 28 जुलै 2026 रोजी रात्री उशिरा जायकवाडी धरणातील उपयुक्त पाणीसाठा 65% म्हणजे 50 TMC झालाय. काल रात्री 9 वाजता जायकवाडी जलाशयात उपयुक्त साठा 49.4 TMC इतका झाला होता, तर मृतसह एकूण साठा 75.50 TMC इतका झालाय. हे धरण रात्री 9 वाजता 64.47% झालाय. 35,551 क्युसेकने पाण्याची आवक धरणात होत होती. रात्री उशिरा जायकवाडी धरणातील पाणीसाठा 65% झाला. त्यामुळे नगर नाशिक जिल्ह्यातून समन्यायी पाणी वाटप कायद्यानुसार पाणी सोडण्याची नामुष्की टळली आहे. अकोले नगरपंचायत नगराध्यक्ष निवडणुकीत काँग्रेससह राष्ट्रवादीच्या 2 नगरसेवक उमेदवारांनी माघार घेतली आहे. दरम्यान भाजपाच्या माजी नगराध्यक्ष सोनाली नाईकवाडी विरोधात भाजपाच्या नगरसेविका वैष्णवी धुमाळ यांच्यामध्ये 31 जुलैला लढत होणार आहे. अकोले नगरपंचायतीत नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे यांच्या विरुद्ध अविश्वास मंजूर झाल्यानंतर नवीन नगराध्यक्ष निवड कार्यक्रम जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी जाहीर केला. त्यानुसार सोमवारी 4 नगरसेवकांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर काल मंगळवारी माघारीच्या दिवशी प्रतिभा मनकर व काँग्रेसचे प्रदीप राज नाईकवाडी या 2 नगरसेवकांनी आपले अर्ज माघारी घेतलात. कर्जत व जामखेड तालुक्यातील नागरिकांची अनेक वर्षाची प्रलंबित मागणी अखेर पूर्ण झाली असून कर्जत येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय सुरू करण्याच्या प्रस्तावास मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयाचे वृत्त समजताच कर्जत न्यायालय परिसरात वकिलांनी एकत्र जल्लोष साजरा केला. लोणी व्यंकटनाथ येथे घटनेच्या पार्श्वभूमीवर आयोजित मोर्चात सगळ्याच नेत्यांसह कार्यकर्त्यांनी तालुक्यात सुरू असलेल्या अवैध धंदे आणि मनमानी कारभाराच्या मुद्द्यावर प्रशासकीय यंत्रणांना किंबहुना या यंत्रणेमध्ये हस्तक्षेप करणाऱ्यांना चांगलंच लक्ष केल्याचं पाहायला मिळालंय. गेल्या 1.5 वर्षापासून तालुक्यात राजकीय पलटवार कमालीची शांतता होती. विधानसभा निवडणुकीनंतर पराभूत नेते कमालीचे शांत होते. तालुक्यात विरोधक आहेत की नाही असाही गमतीने प्रश्न उपस्थित केला जात होता. सह्याद्री टॉप 10 मध्ये इथेच थांबतो. तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.